दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्मृती आहे ब्राह्मणा प्रश्ने अंतर प्रकाश अनुवादू. आचार्य अंतरातल्या प्रकाशाविषयी अनुवाद करतात. दुसरी स्मृती आहे वृषभावरुणी गोपाळ पंडिता रक्षण प्रशंसा. वृषभावरून म्हणजे एका बैलाच्या प्रसंगावरून गोपाळ पंडितांनी जे रक्षण केलं आचार्यांचं, त्याची प्रशंसा आचार्य करतात. गोपाळ पंडितांनी जे रक्षण केलं आचार्यांचं ते पाहून आचार्य त्यांची प्रशंसा करतात. तर हा जो बैल आहे तो कुठे होता, आचार्य तिथे का गेले, आचार्यांना तो मारायला समोर का आला, नेमका प्रसंग कसा घडला ते आपण स्मृती क्रमांक 103 या स्मृतीमध्ये सविस्तर पाहणार आहोत, जे की आजच्या ज्ञानसत्रातील दुसरी स्मृती आहे. तिसरी स्मृती आहे निद्रा प्रसंगे महादाईसी केशोबासा शिक्षापणे. निद्रा प्रसंगावर महादाईसांनी केशोबासांना शिक्षापण केलेला आहे. केशोबास म्हणजे एकदम विद्वान पंडित, महेश्वर व्याकरणी होते. ते रत्नमाळा सारखं स्तोत्र ज्यांनी तयार केलं असे ते विद्वान पंडित, त्यांना महादाईसा शिक्षापण करते. मग त्यावर केशोबास काय म्हणतात, त्यांना केशोबास काय रागवतात का, त्यांना नेमकं होते तरी काय, हे आपण तिसऱ्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. आजच्या ज्ञानसत्रातील चौथी स्मृती आहे अनिष्ट त्यागी केशवू मार्गरक्षणानुवादू. अनिष्टाचा त्याग केला केशवाने म्हणजेच केशोबासाने, आणि आचार्य काय अनुवाद करतात त्या प्रसंगावर, तर केशोबासांनी भट्ट मार्गाचं रक्षण केलेलं आहे असा अनुवाद आचार्य केशोबासांविषयी करतात. तर नेमकं असं काय केलं केशोबासांनी, कोणत्या अनिष्टाचा त्याग केला की आचार्य स्वयं एवढी त्यांची प्रशंसा करतात आणि म्हणतात की मार्गाचं रक्षण केशोबासांनी केलं. नेमकं आहे तरी काय, आपल्याला हे चौथ्या स्मृतीमध्ये समजणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रामध्ये हेही समजणार आहे की केशोबासांवर कसं मोठं संकष्ट आलं होतं. एका व्यापाऱ्याची मुलगी केशोबासांच्या मांडीवर येऊन बसते रात्रीच्या वेळेला, आणि त्या प्रसंगावर मग केशोबास काय करतात, एवढा भयानक प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे. तर नेमकं केशोबास करतात तरी काय, हेही तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रामध्ये समजणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला हे सर्व इत्थंभूत माहिती कळणार आहे. आजच्या ज्ञान सत्रातील 5वी आणि अंतिम स्मृती आहे तथा पुनरागमनी जोगिनी पोते अनुवादू. पुनरागमनी म्हणजे केशोबासांना परत त्या ठिकाणी आचार्यांनी पाठवलं आणि त्याच प्रसंगावर आचार्यांनी जोगिनी आणि पोत याचा अनुवाद केला. नेमका हा प्रकार काय आहे जोगिनी आणि पोते, हे सर्व सविस्तर तुम्हाला समजणार आहे आजच्या ज्ञानसत्रातील 5व्या स्मृतीमध्ये, म्हणजेच शेवटच्या स्मृतीमध्ये. तर आजच्या ज्ञान सत्रातील 5ही स्मृती अत्यंत महत्वपूर्ण आहेत. भरपूर सारं काही ज्ञान तुम्हाला या 5ही स्मृतीमधून मिळणार आहे, आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला हे सर्व ज्ञान प्राप्त होईल. नेहमीच्याच प्रमाणे आजच्या ज्ञान सत्रातील 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. त्यामध्ये पहिला प्रश्न होता लुखाईसांचा पूर्वाश्रमीचा पती त्यांच्या पाया का पडतो, आणि दुसरा प्रश्न होता आचार्य लुखाईसाला त्यांच्या गावी परत भिक्षा मागण्यासाठी का पाठवतात. तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या YouTube चॅनलमध्ये. आजच्या या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 102. ब्राह्मणा प्रश्ने अंतर प्रकाशानुवादू. एकू दिसू ब्राह्मणे एके भटोबासा ते पुसले. भटो तुमची मूर्ती झळझळीत दिसे, तरी काय तुम्ही त्रिकाळ स्नान करिता. एके दिवशी एक ब्राह्मण आचार्यांना विचारतो की भटो, तुमची मूर्ती म्हणजे तुमचं जे शरीर आहे ते एकदम झळझळीत दिसते, तुमच्या शरीरावर चमक आहे, तेजोमय असं तुमचं शरीर दिसते, झळझळीत दिसते, तरी काय तुम्ही त्रिकाळ स्नान करिता. तर मग तुम्ही काय त्रिकाळ स्नान करता का, सकाळ दुपार संध्याकाळ
तिन्ही वेळेला तुम्ही आंघोळ करता का? तो भटोबासी म्हणितले. यावर आचार्य म्हणतात, गगनी तारांगणे झळकता ती, ते काही त्याचे मंदिर झळकत दिसते, की अंतुल आहे ते झळकताये, ना भटो अंतू आहे ते झळकता आहे. आचार्य त्या ब्राह्मणाला म्हणतात की गगनामध्ये, रात्रीच्या वेळी गगनामध्ये, आकाशामध्ये तारांगण झळकते, चांदणं पडलेलं असते, तर ते सर्व चांदणं आकाशातील झळझळीत दिसते, एकदम झळकते, चमकते. ते काय त्याचे मंदिर झळकत दिसते? आचार्य म्हणतात ते काही त्यांचे मंदिर झळकत दिसते, म्हणजे त्या चांदण्याचा बाह्य भाग जो आहे तो चमकत आहे का, की अंतुल चमके, की त्यांच्या मध्ये जे आहे ते चमकते? मग यावर तो ब्राह्मण म्हणतो, ना भटो अंतू आहे ते झळकता आहे. त्या चांदण्याचा बाह्य भाग, जे बाह्य मंदिर दिसते आपल्याला, त्यांचा जो आकार दिसतो ते चमकत नाही, तर त्या चांदण्याच्या मध्ये जे तेज आहे ते चमकत आहे. त्यामुळे ते चांदणी जी आहे ते झळकताना दिसत आहे. असा तो जो ब्राह्मण आहे तो उत्तर देतो आचार्यांना. भटोबासी म्हणितले, तैसे माझ्या मंदिरांतू वस्तू आहे ते झळकत आहे. मग भटोबास पण म्हणतात त्याचप्रमाणे, म्हणजे त्या चांदण्याप्रमाणे, ज्याप्रमाणे चांदणं जे आहे त्याच्या आतमध्ये जे चमक आहे ते बाहेर चमकते, वास्तविक पाहता त्या चांदण्याचा जो बाह्य भाग आहे तो चमकतो असं नाही, तर त्यांच्यामध्ये जी तेजोमयता आहे आतमध्ये ती बाहेर झळकत आहे. त्याचप्रमाणे माझ्या या मंदिरामध्ये, आचार्य काय म्हणतात की त्या चांदण्याप्रमाणेच माझ्या मंदिरामध्ये, म्हणजे हे जे माझं शरीर रूपी मंदिर आहे यामध्ये वस्तू आहे ते झळकताये. या शरीरामध्ये, या शरीररूपी मंदिरामध्ये जे ईश्वराचा वास आहे, मी जे ईश्वराचं स्मरण करतो, सदोदित स्मरण करतो, अष्टोप्रहर मी स्मरण करतो ईश्वराचं, आणि त्या ईश्वराचा वास माझ्या या शरीररूपी मंदिरामध्ये आहे. जे ईश्वर वस्तू आहे ती माझ्या या शरीररूपी मंदिरामध्ये आहे, आणि ते ईश्वराचं स्वरूप ते झळकत आहे. ईश्वरीय स्मरणामुळे जे काही माझ्यामध्ये एक सात्विक भाव निर्माण होतात, तेच सात्विक भाव माझ्या शरीरावर उमटून दिसतात, आणि म्हणून माझं शरीर झळझळीत असं दिसते, असं आचार्य सांगतात. हे तुले निते ही भिक्षा केली, आणि मग त्या ब्राह्मणाला ही गोष्ट पटली आणि त्या ब्राह्मणाने आचार्यांजवळ दीक्षा घेतलेली आहे. हे जे आचार्यांचं शरीर चमकत होतं, ईश्वराचं स्मरण तर आहेच, त्याचबरोबर जे ब्रह्मचर्याचं तेज आहे तेही त्यांच्या शरीरावर दिसत होतं, आणि म्हणून त्या ब्राह्मणालाही वेध लागलेला होता आचार्यांचा. त्याच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न पडला की हे आचार्य नक्कीच 3 वेळेला आंघोळ करत असतील. आचार्य तर म्हणतात मी काय आंघोळ वगैरे करत नाही, तर मी ईश्वराचं स्मरण करतो, परमेश्वराने जे आज्ञा दिलेली आहे त्याचं पालन करतो, आणि त्याचं हे तेज आहे शरीरावर. हल्ली आपण बघतो हजारो रुपये लोक खर्च करतात ही चमडी चांगली दिसण्यासाठी. काय, या चमडीसाठी लोक हजारो रुपये खर्च करतात. चेहऱ्यावर फोड नको यायला, चेहऱ्यावर सुरकुत्या नको यायला, मुरुम नको यायला चेहऱ्यावर, पिंपल्स नको. आचार्य तर इकडे 1 रुपया पण खर्च करत नाहीत, पण शरीरावर एकदम तेज आहे, चेहऱ्यावर तेज आहे, एकही फोड नाही, एकही पिंपल्स नाहीत. हे कसं काय? तर हे सामर्थ्य आहे ब्रह्मचर्याचं. काही पैसे खर्च करण्याची गरज नाही. जे ईश्वराची आज्ञा आहे त्याचं पालन केलं तर तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसेल, आणि जर तुम्ही त्याचं पालन केलं नाही, ईश्वराच्या आज्ञेचं जर पालन केलं नाही, तर कशाला तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसेल? नाही दिसणार. एकदम हिरमुसलेला चेहरा दिसणार, डोळ्याखाली काळे काळे चट्टे पडलेले दिसणार, शरीरामध्ये जणू काही ऊर्जाच नाही असा एकदम ढिल्ला माणूस दिसणार. तो कोणत्याच कामामध्ये उत्साह नाही, निरुत्साही व्यक्ती दिसेल. तर असे साईड इफेक्ट आहेत भरपूर. जर आपण ईश्वराच्या आज्ञेचं पालन केलं नाही, ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही, तर माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. या संदर्भामध्ये मी सखोल असं विश्लेषण केलेलं आहे लीळाचरित्र या ग्रंथामध्ये. लीळाचरित्र या ग्रंथामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चौपदी गायलेली आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 426. या लीळेमध्ये स्वामींनी जी चौपदी गायलेली आहे त्या चौपदी विषयी मी सविस्तर विश्लेषण केलं, आणि त्यामध्ये खूप सारी महत्वपूर्ण माहिती मी दिलेली आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता की स्वामींनी गायलेल्या चौपदीचा अर्थ मला पाठवा. असं तुम्ही मेसेज केला तर मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच पाठवेल. बऱ्याच आपल्या दर्शकांनी तो व्हिडिओ ऑलरेडी पाहिलेलाही आहे, आणि जर कोणी पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो मी, जे नवीन दर्शक असतील त्यांनी मला मेसेज करावं, त्यांचा पूर्ण परिचय द्यावा, मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच पाठवेल. तर आचार्यांनी या स्मृतीमध्ये खूप महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे. आचार्य हे सांगत आहेत की देवाच्या जर आज्ञेचं आपण पालन केलं तर आपल्याला
खूप काही सहाय्य होऊ शकते. आपली जे शारीरिक संपत्ती आहे ती पण चांगली राहील, आपली तब्येत ठणठणीत राहील आणि लोक आपल्याकडे असे वेधल्या जातील. कारण आचार्यांच्या ठिकाणी हा ब्राह्मण वेधला आणि लगेच अनुसरणही घेतलं, तर हे कशाचं कार्य आहे? आचार्यांच्या त्या चर्येचं ते कार्य आहे. स्मृती क्रमांक 103. वृषभावरुणी गोपाळ पंडिता रक्षण प्रशंसा. वृषभावरुण म्हणजे बैलाच्या प्रसंगावरून गोपाळ पंडितांनी आचार्यांचं रक्षण केलं आणि त्याची प्रशंसा आचार्यांनी केलेली आहे. एक वेळ गोपाळ पंडित भटोबासाचे भेटीसी आले होते. एक वेळ गोपाळ पंडित भटोबासांच्या भेटीला आले होते. एको दिसू भटोबास भिक्षा करू गेले. एके दिवशी भटोबास भिक्षा मागण्यासाठी गेले. बारसीचा दिवस होता. सरीसे अण्णो बास वासनिकची परी झोळी धरली असे. एका वासनिकाच्या प्रमाणे त्यांनी झोळी धरलेली होती. एक अज्ञाधर वासनिक जणू काही सेवा करण्यासाठी सोबत आहे आणि म्हणून त्याने झोळी हातात घेतलेली होती. तो एकी घरी महाप्रचंडू वसवतो भटोबासाशी डिऊ आला. एका घरी भिक्षेला गेले तर तिथे एक खूप मोठा बैल होता. तो भटोबासांना डिवण्यासाठी आला, शिंग मारण्यासाठी आला. तो येताची गोपाळ पंडिती ऐसा शिंगी धरिला. गोपाळ पंडितांनी लगेच मध्ये येऊन त्या एवढ्या मोठ्या बैलाचं शिंग धरलं. भटोबास येलाकडून निघाले. भटोबास लगेच बाजूला निघून गेले. गोपाळ पंडितांनी ज्यावेळेस त्या बैलाचं शिंग धरलं त्यावेळेस आचार्य एका बाजूला निघून गेले. मग तेही ऐसा ढकलून सोडिला. मग गोपाळ पंडितांनी त्या बैलाला चांगली ताकद लावून पलीकडे लोटून दिलं. मग भटोबासा ते टाकून आले. मग भटोबासांपाशी आले गोपाळ पंडित. मग भटोबास बिढारा आले. मग भटोबास बिढारावर आले. ते गोष्टी सांगून मग म्हणतले सियाजी गोपाळा ते माझे अभिमानी राखले का. मग आचार्य म्हणतात की आज गोपाळ पंडितांना माझी जी अभिमानिनी होती तिने राखलेला आहे. अवघे आश्चर्य झाले. सर्वांना आश्चर्य झालं. गोपाळ पंडितांनी हिंमत केली. तेवढा मोठा बैल होता, कमी जास्त काही झालं असतं आणि जर त्या बैलाच्या कचट्यात गोपाळ पंडित सापडले असते तर गोपाळ पंडित जिवंत राहतील याची 1% पण गॅरंटी नव्हती. तरी पण गोपाळ पंडितांनी आपला जीव धोक्यात घातलेला आहे. सेवाभावामुळे, आचार्यांवर जी श्रद्धा होती त्यामुळे गोपाळ पंडितांना वाटलं मी मेलं तरी चालेल परंतु आचार्य वाचले पाहिजे. तेवढा मोठा बैल होता, साधारण नाही. स्मृतीस्थळकार म्हणतात की महाप्रचंडू वसो. काय म्हणतात की महा आणि प्रचंड म्हणजे खूपच मोठा तो बैल होता. तरी पण गोपाळ पंडितांनी हिंमत केली आणि म्हणून आचार्य म्हणतात गोपाळ पंडितांकडून तो बैल काय आवरला जाणारा नव्हता, परंतु यांनी हिंमत केली आणि माझ्या देहाभिमानीने गोपाळ पंडितांना सहाय्य केलेलं आहे. इथे गोपाळ पंडितांनी स्वामींच्या एका वचनाचं पालन केलेलं आहे. कोणतं वचन? स्वामी म्हणाले होते तू उभा ठाकलासीची पुरे सिद्धी ते येथोनी नेजेल. स्वामी म्हणतात चांगलं काम करण्यासाठी फक्त तुम्ही उभे राहा. तुमची फक्त प्रयत्न करण्याची हिंमत पाहिजे. प्रयत्न करा तुम्ही फक्त. तुम्हाला यश देण्याचं कार्य मी करेल. तेच काम गोपाळ पंडितांनी केलं. गोपाळ पंडितांना माहिती होतं फार मोठा बैल आहे. तरी पण गोपाळ पंडितांना वाटलं स्वामींनी सांगितलेलं आहे तू उभा ठाकलासीची पुरे. तू काम करणं तर चालू कर. ते कार्य सिद्धीला नेण्याची माझी जबाबदारी आहे असं देवाने वर दिलेलं आहे. म्हणून गोपाळ पंडित त्या बैलाच्या समोर जातात आणि त्या बैलाचे दोन्ही शिंग धरतात आणि तिथे मग आचार्यांची जी देहाभिमानिनी होती तिने सहाय्य केलं. गोपाळ पंडितांनी त्या बैलाला असं लोटलं थोडंसं की तो बैल पलीकडे निघून गेला. हे सर्व सहाय्य केलं त्या मार्ग अभिमानीने किंवा देहाभिमानीने असं आपण म्हणू शकतो. मग सर्व मार्गमंडळीला आश्चर्य झालं. स्मृती क्रमांक 104. निद्रा प्रसंगी महादायसी केशोबासा शिक्षापणे. एवढे मोठे विद्वान पंडित केशोबास ज्यांनी रत्नमाळा स्तोत्र रचलं त्यांना शिक्षापण केलं महादायसांनी निद्रेच्या प्रसंगावर. नेमकं पाहूया काय प्रसंग आहे. एक दिवशी केशोबासी दिवसा निद्रा केली होती. तो काही काळा ती क्रमू झाला. ते देखोनी महादायसी म्हणितले हांगा केशोदया जया एकू वैरी तो देहा निद्रा न करी मा तुम्हा तव 14 वैरी असती. एके दिवशी केशोबास दिवसा झोपी गेले तर गेले काय 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं किंवा अर्धा तास झोपले असं नाही. काळा ती क्रमू झाला म्हणजे वामकुक्षीची जी काळ मर्यादा असते, दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडंसं झोपावं, तर ही जी काळ मर्यादा आहे 20 मिनिटं अर्धा तास झोपण्याची ती अतिक्रमल्या गेली. म्हणजेच केशोबास जवळजवळ 1-2 घंटा झोपले असतील. हे महादेसांनी पाहिलं. लगेच महादेसा शिक्षापन करतात केशोबासांना. काय म्हणतात? हांगा केशोद्या जया एकू वैरी तो देहानिद्रा न करी मा तुम्हा तो 14 वैरी असती. महादेसा म्हणतात केशोद्या अरे ज्या व्यक्तीला एक वैरी आहे तो कधी दिवसा झोपत नाही आणि तुम्हाला 14 वैरी आहेत आणि तुम्ही असं दिवसा झोपता.
हे काय बरोबर नाही. आता हे 14 वैरी ते कोणते आहेत बरं? ते 14 वैरी आपल्या शरीरातच आहेत. कोणते कोणते? अष्ट स्वभाव आणि षडरिपू. अष्ट म्हणजे 8, षड म्हणजे 6. 8 आणि 6 किती झाले? 14. तर हे 14 वैरी आपल्या शरीरात असताना तुम्ही कसं काय झोपलात दिवसा, असं महादायसा केशोबासांना म्हणतात. आता हे अष्टस्वभाव कोणते आणि षडरूपी कोणते हे पाहूया. अष्टस्वभाव म्हणजे क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीतोष्ण आणि भयनिद्रा. हे 8 झाले. क्षुधा म्हणजे भूक लागणे, पिपासा म्हणजे तहान लागणे, मलमूत्र म्हणजे काय? मल त्याग करणे, मूत्र त्याग करणे, हाही एक स्वभाव आहे शरीराचा. शीत म्हणजे काय? तर थंड. उष्ण म्हणजे काय? गरम. हा पण शरीराचा स्वभाव आहे. कधी थंड आवडते, कधी गरम आवडते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरम गरम छान वाटते, गरमीच्या दिवसामध्ये थंड चांगलं वाटते. भयनिद्रा हाही एक स्वभावच आहे आपला. कधी भीती वाटते, कधी झोपावंसं वाटते. तर हे अष्ट स्वभाव आहेत. हे झाले 8. आता षडरिपू पाहूया कोणते कोणते आहेत. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर हे षडरिपू आहेत. तर 8 आणि 6 किती झाले? 14. तर महादायसा केशोबासांना म्हणतात 14 वैरी आपल्याच शरीरामध्ये बसलेले आहेत आणि तरी पण तुम्ही दिवसा झोपता, हे काय बरोबर नाही, असं शिक्षापन केलं केशोबासांना महादायसांनी. कविबास अशेष देवता चक्र वैरी असता कैसे निजता. कविबासांच्या मताने म्हणजेच कवीश्वरबासांच्या मताने महादायसा असं पण म्हणतात की अशेष देवता चक्र जे आहे ते आपलं वैरी आहे. म्हणजेच 81 कोटी 1.25 देवता आपल्याला विघ्न करण्यासाठी बसलेले आहेत आणि तुम्ही झोपता, असं हे काय बरोबर आहे का? ऐसे महादायसी कोपली. अशा प्रकारे महादायसा कोपतात केशोबासांवर. मग केशोबासांना असं वाटलं असेल, काय ही बाई मला येऊन कोपते, मी एवढा विद्वान पंडित, मला काय समजत नाही का? एवढं मोठं रत्नमाळा स्तोत्र मी लिहिलं, एवढा मोठा मूर्तीप्रकाश सारखा ग्रंथ मी लिहिला, तयार केला, सूत्रपाठासारखा ग्रंथ मी तयार केला, एवढा मी विद्वान आणि मला सांगते ही बाई. मग 2-4 शब्द काही बोलले असतील केशोबास महादायसांना पण, की तुला मला काय बोलायची गरज आहे, एवढा मोठा विद्वान मी आहे आणि कशाला बोलतेस मला, असं काही केलं असेल मग केशोबासांनी. समोर पाहूया नेमकं केशोबास काय करतात. ते केशोबासा थोर सुख झाले. हे सर्व ऐकल्यानंतर महादायसा ज्यावेळेस कोपतात केशोबासांवर, त्यावेळेस केशोबासांना थोर सुख झाले, म्हणजे खूप सुख झालं. ह्याला म्हणतात मोठेपणाचं लक्षण, याला म्हणतात साधूपणाचं लक्षण. केशोबासांना कोणत्याही प्रकारचा राग आलेला नाही. त्यांनी आपली फुशारकी गाजवली नाही की मी विद्वान पंडित आहे म्हणून. तर त्यांनी ते मान्य केलं की अगदी बरोबर आहे, माझं चुकलं आणि मला उलट सुख झालेलं आहे, तुम्ही मला हे मार्गदर्शन केल्यामुळे, आणि या अशा मार्गदर्शनाने मी धन्य झालो आणि मी आपला आभारी आहे जे तुमचं अनमोल असं मार्गदर्शन मला प्राप्त झालं, असं केशोबास म्हणतात आणि खूप सुखी होतात केशोबास. स्मृती क्रमांक 105. अनिष्ट त्यागी केशवू मार्गरक्षणानुवादू. अनिष्टाचा त्याग केला केशोबासांनी आणि मग आचार्य अनुवाद करतात की केशोबासांनी या भट्ट मार्गाचं रक्षण केलेलं आहे. पाहूया नेमकं काय केलं केशोबासांनी. एक वेळ केशोबास अटना एकलेची गेले होते, तव काळ पाणी लागले. एक वेळ केशोबास अटनाला गेले होते, एकटेच गेले अटनाला, दुसरं कोणीही सोबत नव्हतं. आणि असं एकटेच निघाले असताना अवकाळी पाऊस चालू झाला. एका गावा भिक्षे गेले. एका गावामध्ये भिक्षेला गेले ते. तो एकी घरी व्यवहार्याची कन्या तिया देखिले. केशोबास रूपे सुंदर होते, देहयुक्त होते, तिया मनी अभिलाषिले. एका माणसाच्या घरी भिक्षेला गेले. एक व्यवहारा होता, म्हणजेच व्यापारी होता, त्याच्या घरी भिक्षेला गेले केशोबास. त्या व्यापाऱ्याची जी मुलगी होती ती केशोबासांना पाहते. केशोबास दिसायला सुंदर होते, व्यवस्थित शरीरयष्टी होती. तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच अभिलाष निर्माण झाला. आपणची भिक्षा घातली, स्वतःच भिक्षा आणून वाढली केशोबासांना. आणि पुसले कोठे असणे. आणि त्या मुलीने विचारलं की तुम्ही कुठे असता, मुक्काम कुठे आहे तुमचा. तीही ऐसा माथेयाचा अनुकारू केला. केशोबास तोंडाने काही बोलत नाहीत, फक्त डोक्याने असा अनुकार करतात की इकडे इकडे आम्ही असं राहतो. आता केशोबासांना काय माहिती पुढं काय प्रसंग घडणार आहे. केशोबासांनी मनमोकळेपणाने सांगून दिलं आणि उदासीनताची चालिले आणि उदासीनतेने तिथून निघाले. ती विळवेरी दृष्टीचे राखण घातले. संध्याकाळपर्यंत तिने लक्षच ठेवलं की हे केशोबास कुठे जातात, काय नाही, कुठे राहतात. तो वेळचा पर्जन्य आला. संध्याकाळच्या वेळेला पाऊस आला. गावांतू वेसेसी लिंगाचे देऊळ होते. गावामध्ये वेशीजवळ एक महादेवाच्या लिंगाचं मंदिर होतं.
तेथवीळचा निद्रास्थाना आले. संध्याकाळच्या वेळेला तिथे झोपायला आले केशोबास. सरिसा येऊला ऐसा फुटा होता. सोबतच एक छोटासा फुटा होता म्हणजे उपरणं होतं. तो पुढा ठेवणी एकी कोणी बैसले. तो पुढं टाकून एका कोपऱ्यामध्ये त्या मंदिरामध्ये बसलेले आहेत केशोबास. गुरु रात्री घरा गेला. रात्रीच्या वेळेला पुजारी घरी निघून गेला. त्याने देखिले होते, त्यानं पाहिलं होतं केशोबासांना की रात्रीच्या वेळेला कोणीतरी महात्मे आपल्या मंदिरामध्ये मुक्कामी आलेले आहेत. परियुगाची निघाला, परंतु तो पुजारी जो आहे तो गपचूप निघून जातो. तो केतुक्या एका काळा ते बाई कांबळ्याची बुंती घालून देवळांतू आली. रात्रीच्या वेळेला पाऊस चालू आहे, तरी पण ही मुलगी रात्रीच्या वेळेला अंगावर घोंगडं घेऊन त्या मंदिरामध्ये पोहोचते. ऐसे पाहिले तो केशोबासा ते देखिले. मंदिरामध्ये शोधायला लागली, कुठे आहेत केशोबास. तर केशोबास त्यांना एका कोपऱ्यामध्ये दिसतात आणि जाणूवरी बैसली आणि ती मुलगी गेली केशोबासांपाशी आणि जाणूवरी बैसली म्हणजे मांडीवर जाऊन बसलेली आहे. केशोबासी म्हणतील उठा, तुम्ही म्हणाल ते ऐको. केशोबास म्हणतात उठा, असं हे बसणं बरोबर नाही. केशोबासांना सर्व लक्षात आलं की परिस्थिती आता फार वाईट आहे आणि तरी पण केशोबास काय म्हणतात की तुम्ही म्हणाल ते ऐको, तुम्ही म्हणाल ते ऐकतो, परंतु कमीत कमी पहिलं मांडीच्या खाली तरी उतरा. म्हणून खाली बैसविली आणि मग केशोबासांनी तिला खाली बसवलं. उठायला काय बाई तयार नव्हती. त्या मुलीला उठवून केशोबासांनी खाली बसवलं आणि ती बाई येते म्हणितले. आणि केशोबास त्या बाईला म्हणतात, त्या व्यापाऱ्याच्या मुलीला केशोबास म्हणतात मी उवावा जातो. केशोबास म्हणतात थांबा थोडंसं, बसा इथे, मी उवावा जातो म्हणजे लघुशंकेला जाऊन येतो. तुम्ही येथ ऐसी बैसा, तुम्ही असंच बसा इथे. म्हणून फुटा काही परिग्रह होता तो तैसाची ठेविला. जे काही सामान होतं ते तिथंच ठेवलं. जर सामान घेऊन निघाले असते तर लगेच तिच्या लक्षात आलं असतं हे काय माणूस स्वतः परत येणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, तो जो फुटा होता तो तिथेच ठेवला. जो परिग्रह होता, जे काही सामान वगैरे होतं, भिक्षापात्र झोळी वगैरे, ते सर्व तिथंच ठेवलं. तियेसी विश्वासू वाटला. मग त्या मुलीला पण विश्वास वाटला की खरंच हे सामान इथं ठेवून जात आहेत, येतील लघुशंकेला जाऊन. ऐसे देवळा बाहेरी निघाले आणि तैसेची श्री चक्रधरू म्हणून चालिले. अशा प्रकारे ते देवळाच्या बाहेर निघाले. देवळाच्या बाहेर आल्यानंतर श्री चक्रधरू म्हणजे देवाचं नाव घेतात आणि निघाले. त्या बाई ऐसी नाव एक वाट पाहिली. केशोबास तिथून दूर निघून जातात. त्या बाईने मग थोड्या वेळ वाट पाहिली. नेती ऐसे मान झाले. बराच वेळ झाला, केशोबास काय परत आले नाही आणि भी आली. आता तिला वाटलं हे काय आता परत येणार नाहीत, आपण आपलं घरी गेलेलं बरं. ते आपल्या घरा गेली घरी. ते दिसी केशोबासी राणी पाठी घातली. अवकाळी पाऊस चालू होता. पाऊस रात्रीचाही चालू झालेलाच होता. आपण पाहिला आता सुरुवातीलाच की पर्जन्य चालू झालेलं होतं असं स्मृतिस्थळकार म्हणतात. आणि तशा परिस्थितीमध्ये रानामध्ये जाऊन केशोबास पाठ घालतात. राणी पाठ घातली म्हणजे रानामध्ये जाऊन झोपी गेले. आणि येरी दिसेची भटोबासाचे भेटी निघाले. दुसऱ्या दिवशी मग भटोबासांच्या भेटीसाठी निघाले. तो सकाळी भटोबास त्या समस्त मार्ग असता आणि झाली असे. धर्मवार्ता होती असे. सकाळी सर्व मार्गमंडळी बसलेली होती एका जागी. भटोबास त्यांना काही निरूपण करत होते. धर्मवार्ता चालू होती. असतानी झाली असे म्हणजे काय, तर सभा भरलेली होती. म्हणजे जसं आपण पाहतो पोथी चालू असली की सर्व लोक जमतात मार्गमंडळी आणि पोथी ऐकतात अधिकरणाची. त्याप्रमाणे असतानी झाली असे म्हणजे सर्व गुरुकुळ जमलेलं होतं. आचार्य त्यांना मार्गदर्शन करत होते. धर्मवार्ता होती असे. काही ब्रह्मविद्येचं निरूपण चालू होतं. ये तुला काळी भटोबासी म्हणितले केशवदया येतू असे. मग आचार्य म्हणतात की माझा केशवदया येत आहे. फुटा देवळी सांडिला असे. फुटा मंदिरामध्येच राहिला. तो समजती म्हणितले भटो केवी जाणितले. सर्व गुरुकुळातील शिष्यमंडळी म्हणतात तुम्हाला कसं काय माहीत. भटोबासी म्हणितले मी श्री चक्रधराचेनी प्रसादे जाणे गा. आचार्य म्हणतात मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादामुळे हे सर्व जाणीव होत असते. तो केशोबास आले. तेवढ्यामध्ये केशोबास तिथे पोहोचतात. भेटी झालिया. भेट झाली आचार्यांची आणि केशोबासांची. पुढा बैसो घातले. बसण्यासाठी त्यांना आसन टाकण्यात आलं. मग भटोबासी म्हणितले केशव देव हो तुम्ही कैसिया परी आली तिथे आम्हा सांगा. आचार्य म्हणतात केशव हो तुम्ही कसे आलात आम्हाला सांगा तरी सविस्तर. मग केशोबासी अवघे वृत्तांत सांगितले. केशोबासांनी सर्व पूर्व वृत्तांत सांगितला. येतुलेनी भटोबासी म्हणितले एके अनिष्ट आली आपणे ते राखिले एके एकाते राखिले केशवदेनी मार्गाते राखिले गा. भटोबास म्हणतात की आतापर्यंत बऱ्याच आपल्या साधकांनी धर्माचं रक्षण केलं, स्वतःचं रक्षण केलं, स्वतःचं अनिष्ट होऊ दिलं नाही. असे काही आपले साधक आहेत. एके एकाते राखिले म्हणजे काही साधक आपले असे आहेत ज्यांनी स्वतःचं तर रक्षण केलं,
पण दुसऱ्यांचंही रक्षण केलं. परंतु केशवबासांनी काय केलं? मार्गा ते राखले, भट्ट मार्गाचं नाव राखलं, अशी प्रशंसा आचार्य केशवबासांची करतात. ऐसे भटोबासी प्रशंसिले, अशी प्रशंसा करतात. स्मृती क्रमांक 106. तथा पुनरागमनी जोगिनी पोते अनुवादू. तथा म्हणजे त्याचबरोबर, पुनरागमनी म्हणजे आचार्य केशवबासांना परत त्याच गावी पाठवतात. पोते अनुवादू, जोगिनी पोते अनुवादू म्हणजे आचार्य जोगिनी आणि पोत या संदर्भामध्ये अनुवाद करतात शिष्यमंडळींना. मग भटोबासी केशवबासा ते म्हणतील, आता तू मागवता जाय. केशवबासी मानिले. भटोबास म्हणतात, केशवबासा आता तुम्ही परत त्याच गावी जा. केशवबास म्हणतात, काय हरकत नाही, जातो आम्ही तिथे. केशवबासी आपला म्हणी म्हणितले, हे देह येतले असी कारण. केशवबास एवढे विद्वान पंडित होते, त्यांना लगेच आचार्यांचा हेत लक्षात आला. आपल्याला तो हेत लक्षात आला नसेल, जे काही दर्शक पोथी ऐकत आहेत त्यांना आचार्यांचा हेत लक्षात आला नसेल. त्यांना असा प्रश्न मनामध्ये पडला असेल की ज्या गावामधून त्या बाईमुळे केशवबास पळून आले त्याच गावामध्ये आचार्य त्यांना परत पाठवत आहेत. काही जणांना असं वाटू शकते हे चुकीचं कार्य आहे. ज्या संकष्टापासून केशवबास वाचून आले त्या संकष्टाकडे परत आचार्य का पाठवत आहेत, हाच प्रश्न आपल्या मनामध्ये पडला असेल. पण हा प्रश्न केशवबासांच्या मनामध्ये नाही पडलेला. आचार्यांचा हेत केशवबासांच्या लक्षात आला. नेमका आहे तरी काय हेत तुम्हाला मी सांगणारच आहे, परंतु समोर सांगणार आहे. समोर आता केशवबास काय करतात हे पाहूया आणि नंतर मग मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आचार्यांचा नेमका हेत काय होता. तर केशवबास मान्य करतात, काही हरकत नाही, मी तिथे जातो. आणि नंतर केशवबास विचार करतात की हे जे काही प्रसंग आला माझ्यावर, या सर्व प्रसंगासाठी हे देह येतुले असी कारण, माझं हे शरीर कारणीभूत ठरलेलं आहे. हा जो प्रसंग माझ्यावर आला, या प्रसंगाला कारणीभूत माझंच शरीर आहे, असं केशवबास म्हणतात. मग मागवते गेले, परत निघाले त्या गावाला जाण्यासाठी. अटना चेनी क्रमे, सरळ त्या गावाला नाही गेले, अटना चेनी क्रमे गेले. अटन करत 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 गेले. देह तुटले, एकदम चर्या जबरदस्त चालू केली. पूर्ण देह क्षीण होऊन गेलं. एकदम वृक्षान्न खाणं चालू केलं केशवबासांनी. अत्यंत अप्रास्य केले, एवढे भयंकर कष्ट घेतले केशवबासांनी. एकदम रुखसुख खाणं, वृक्षान्न खाणं, एक वेळेला जेवणं, दात घासायचे नाही, आंघोळ करायची नाही, कपडे पण धुवायचे नाही, अशी एकदम जास्त चर्या चालू केली. मग तयाची गावाती बाईच्या घरा भिक्षे गेले, आणि मग त्याच गावामध्ये त्याच बाईच्या घरी गेले भिक्षेसाठी. तवसमेची ते उभी असे, तिथे ती मुलगी उभीच होती त्या घरी. केशवबासा ते देखिले, केशवबासांना पाहिलं आणि ऐशी पचकरुणी थुंकली. केशवबासांकडे पाहिलं आणि पच करून थुकली, पचकन थुकली. तिला घाण वाटलं केशवबासांचं शरीर. भणंग म्हणून स्वाभाविकची आणि घरांतू गेली. अरे हा काय भिकारी आला माझ्या दारावर, असं म्हणून ती मुलगी घरामध्ये निघून गेली. येतुलेनी केशवबासे बाहे आफळली, आणि मग केशवबासांनी स्वतःचे दंड थोपटवले. ज्याप्रमाणे एखादा पहिलवान दंड थोपटवत असतो त्याप्रमाणे केशवबासांनी स्वतःचे दंड थोपटवलेले आहेत. आणि काय म्हणतात केशवबास, हा नव्हे मी श्री चक्रधराचा केशवद्या म्हणून नाव सारिले. हा नव्हे मी केशवद्या श्री चक्रधराचा, मी खरा शिष्य आहे चक्रधराचा, मी आज जे पाहिजे ते प्राप्त करून घेतलं, असं केशवबास म्हणतात. तर आता आपण पाहूया की नेमका आचार्यांचा हेत काय होता. आचार्यांना हे लक्षात होतं की त्या बाईने केशवबासांना पाहिलं, केशवबास पळून आले म्हणून काय झालं. त्या मुलीच्या मनात तर केशवबास आहेच, ती त्या केशवबासांचं स्मरण करत राहील की मला भविष्यामध्ये हा व्यक्ती कुठे ना कुठे मिळेल. ती मुलगी झुरत बसेल की मला तो व्यक्ती पाहिजे म्हणून, केशवबास मला पाहिजे म्हणून. तर त्या मुलीच्या मनातील जे काही स्थान आहे केशवबासांचं, त्या मुलीच्या हृदयामध्ये जे केशवबास आहेत ते पण केशवबास बाहेर काढून घ्यायचे होते आचार्यांना. म्हणून आचार्यांनी केशवबासांना तिथे पाठवलं. केशवबासांना लगेच हेत लक्षात आला, म्हणून केशवबासांनी सर्व शरीर आपलं एकदम कृश करून टाकलं. मळलेले कपडे घातले, दात घासले नाही व्यवस्थित, एकदम तोंडाचाही दुर्गंध येत आहे, शरीराचा दुर्गंध येत आहे, दाढी वाढलेली आहे, डोकी वाढलेली आहे, शरीर कृश झालेलं आहे, कोणीही पाहिलं तर थुकून देईल असं शरीर आहे, कोणालाही चांगलं शरीर वाटणार नाही असं शरीर तयार केलं केशवबासांनी. नंतर मग त्या घरी गेले. त्या मुलीला आवाज आला कानावर, भिक्षा म्हणून. शरीर जरी खराब झालं आवाज बदलत असतो का. केशवबासांचा आवाज कानावर पडला की लगेच ती मुलगी येते पाहण्यासाठी, आणि पाहते तर काय, अरे 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 किती घाण माणूस आहे हा,
आणि याच्या मागे मी लागले होते. रात्रीच्या वेळेला जाऊन बसले मी याच्या मांडीवर. तिला किळस आली. थुकलं तिने तिथे. काय म्हणतात स्मृतीस्थळकार, पचकरून थुकली, पचकन थुकली तिथे. तिच्या हृदयामधले केशोबास लगेच एका झटक्यात निघून गेले. आता तिच्या मनामध्ये काहीही हव्यास राहिला नाही केशोबासांविषयी. आणि म्हणून मग केशोबास म्हणतात की मी खरा भक्त आहे चक्रधराचा. तर आचार्य एवढा विचार करायचे. आचार्यांना वाटलं बिचाऱ्या त्या मुलीला तरी कशाला झुरत ठेवायचं. तिचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला आचार्यांनी. म्हणजे तुम्ही विचार करा की आचार्य हे किती पुढची सोच ठेवायचे, किती पुढचे विचार करायचे. ज्याप्रमाणे मी कालच तुम्हाला सांगितलं, आपली जिथे विचार करण्याची क्षमता संपते त्याच्या कितीतरी समोरून आचार्यांची विचार करण्याची क्षमता चालू व्हायची. तर असे हे आचार्य होते आपले. स्वतःच्या शिष्याला पण वाचवायचे, त्याचं पण धर्मरक्षण करायचे आणि ईश्वरीय कार्य पण व्यवस्थित चालवायचे. तर असे हे आपले थोर आचार्य होते. शोधू तैसेची त्या गुरुवाच्या ठाया गेले. मग लगेच केशोबास त्या मंदिरामध्ये गेले महादेवाच्या जिथे मुक्कामी होते. तेथ फुटा मुख्य अवघेची दिधले गुरुवे ठेविले होते. त्या पुजाऱ्याने सर्व फुटा वगैरे जे काही सामान होतं केशोबासांचं ते त्यांना परत केलं. मग केतुले निकाळे भटोबासाच्या भेटी आले. केशोबास मग काही काळांतराने आचार्यांच्या भेटीला आले. तो आधीची भटोबासी म्हणितले केशोद्या ये तू असे का. अगोदरच आचार्य म्हणतात की आज केशोबास माझा येणार आहे. काळा ते पाठी मोरे करुणी. म्हणजेच जो धर्मासाठी काळ होता, केशोबासांच्या धर्मासाठी त्या गावातील मुलगी म्हणजे काळ ठरू शकली असती. काळ ठरलीच होती, परंतु त्या काळाला पाठीमोरे करून आलेले आहेत केशोबास. पाठीमोरे या शब्दाचा अर्थ काय बरं? पाठीमोरे म्हणजे जी आपली पाठ आहे, आपली जी पाठ आहे ते मोरे करणे म्हणजे समोर करणे. म्हणजेच हे जे स्त्रीरूपी काळ पाठीमागे लागला होता केशोबासांचा ग्रास घेण्यासाठी, त्या स्त्रीरूपी काळाला केशोबासांनी पाठ दाखवलेली आहे. सन्मुख नाही झाले, त्या काळाचा ग्रास नाही बनले केशोबास, तर त्या काळाला पाठ दाखवून आलेले आहेत. भल्या भल्यांचं जिथं पाणी होऊन जाते अशा काळाला पाठ दाखवून आलेले आहेत केशोबास, असं आचार्यांना इथे म्हणायचं आहे. त्या काळाचं भक्ष नाही बनले केशोबास, असे हे केशोबास आहेत असं निरूपण करतात मार्गमंडळीला आचार्य. मग येऊनी माग होते सांगितले. मग केशोबास आचार्यांपाशी आले. सर्व काही मागील वृत्तांत केशोबासांनी आचार्यांना सांगितलेला आहे. भटोबासा थोर सुख झाले. भटोबासांना खूप सुख झालं. मग यावरून किती एक अटना गेले, किती एकी चर्या केली. मग बरेच काही साधक भटमार्गातील अटनाला गेले. चांगल्या प्रकारची चर्या केली केशोबासांसारखी आणि ईश्वर प्राप्ती करून घेतली त्यांनी. हे स्मृती मले कोयाबा सांगती. मले कोयाबा नावाचे एक महात्मे होते. हे महात्मे आपल्या शिष्य मंडळीला हे स्मृती सांगायचे आणि धर्मवार्ता करीती आणि मग धर्मवार्ता करायचे. शोधू एका महानुभावांच्या मते यावरी भटोबासी जोगिनी पोत्याची गोष्टी सांगितली. या प्रसंगावर आचार्यांनी जोगिनीची आणि पोत्याची गोष्ट सांगितली. यावरी भटोबासी म्हणितले एकले आटन न करावे. यावर भटोबास म्हणतात एकट्याने कधी अटन करू नये. जे कवळे पुरुष आहेत त्यांनी एकट्याने अटन करू नये. एक वेळ मी अटनी वेळीचा निद्रास्थाना एका देवळा गेला. आचार्य म्हणतात मी असंच एकदा अटनामध्ये होतो आणि रात्रीच्या वेळेला निद्रास्थानासी एका देवळा गेला, म्हणजे झोपण्यासाठी रात्रीच्या वेळेला एका मंदिरात गेलो. तर तेथ जोगिनी एकी आली. तिथे रात्री एक जोगीन आलेली होती. ती म्हणितले या पिंडे पिंड खेळो. ती जोगीन आचार्यांना म्हणते या पिंडे पिंड खेळो. पिंड म्हणजे काय? शरीर. तर ही जोगीन काय म्हणते आचार्यांना की या आपण पिंडे पिंड खेळो, म्हणजे आपण एकूण एकाच्या शरीरासोबत खेळ करूया. तो मी म्हणितले जाय परते. आचार्य म्हणतात त्या जोगिनीला जा तिकडे, माझ्या जवळ काय येऊ नको, मला काय तुझा खेळ खेळायचा नाही. मग ते थोनी निघाला. आचार्य म्हणतात ती जोगीन अशीच आली होती माझ्याजवळ पण शारीरिक सुखाच्या अभिलाषाने. पण मी तिला सांगितलं की बाई तू माझ्यापाशी येऊ नको, तू निघून जा इथून. त्या म्हणितले पळता काही तुमचे पोते जाईल. ती जोगीन म्हणते आचार्यांना अहो कशाला पळता, काय तुमचं पोतं थोडी हिसकावून घेणार आहे मी, तुमची काय जडमात्रा तुमची काही धनदौलत थोडी मागत आहे मी, कशाला पळून जाता तुम्ही. मिया म्हणितले पोते जाईल ते माझेची की. आचार्य म्हणतात बाई पोतं जे जाणार आहे ते माझंच जाणार आहे. जे काही माझी संपत्ती आहे तीच जाणार आहे. तुझं असावे माझावे. तुझ्याजवळ कोणती संपत्तीच नाही, तुझं काय जाणार आहे.
इथे कोण्या संपत्तीची गोष्ट होत आहे? जे ईश्वर धर्माच्या आचरणाची संपत्ती आहे. जे आपण सुरुवातीला स्मृती पाहिली, ज्यामध्ये आचार्य म्हणतात, मी जे ईश्वराचं स्मरण करतो, जे काही माझी चर्या आहे, जे काही माझं ब्रह्मचर्य आहे, त्यामुळे माझं हे जे शरीर आहे ते झळझळीत दिसत आहे. तर या संपत्तीची इथे गोष्ट होत आहे बरं का. आचार्य काय म्हणतात? जे काही संपत्ती माझी आहे ती संपत्ती नक्कीच जाणार. मी जर तुझ्याजवळ बसलो तर तू काही मला चांगली दिसत नाही, तू विचित्र बाई आहेस, तुझ्याजवळ मी थांबलो तर माझी संपत्ती नक्कीच जाणार, कारण माझ्याजवळ आहे म्हणून जाणार. तूच असावे माझावे, तुझ्याजवळ कोणती संपत्तीच नाही. तुझ्याजवळ जर संपत्ती असतीच ब्रह्मचर्याची तर संपत्ती गेली असती. तुझ्याजवळ नाहीच काही तर काय जाणार तुझं? तुला कोणता धर्म नाही, तुला कोणता विधिनिषेध नाही, तुझं कोणतं विधी अनुष्ठान नाही, तुला काहीच नाही. तू पहिलंच धर्मभ्रष्ट झालेली आहेस. आता काय तुझा भ्रष्ट व्हायचा राहिला धर्म? तुझ्याजवळ काही धर्म उरलाच नाही, तुझ्याजवळ काही धर्माची संपत्ती नाहीच, तर तुझी धर्माची संपत्ती का जाईल? धर्माची संपत्ती माझ्याजवळ आहे, माझी संपत्ती तर नक्कीच जाणार. ऐसे म्हणून यानिका निद्रास्थाना गेला. आचार्य म्हणतात असं मी तिला म्हटलो आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेलो झोपण्यासाठी. म्हणून अनुभवीची गोष्टी सांगितली, अशी अनुभवाची गोष्ट आचार्यांनी पण सांगितली शिष्यमंडळींना. म्हणून एकले आटन न करावे गा. म्हणून आचार्य म्हणतात एकट्याने आटन कधी करू नये. जे काही कवळे पुरुष आहेत त्यांनी एकटं कधीही फिरू नये. कधी कोणतं संकष्ट येईल, कोण्या प्रकारचं संकष्ट येईल काही सांगता येत नाही. तर मग एकट्याने आटन कुणी करावं? जे जरठ झालेले आहेत धर्मावर त्यांनीच फक्त एकट्याने आटन करावं. जे नूतन साधनी प्रवर्तलेले आहेत, नवीन साधक आहेत, त्यांनी एकट्याने आटन कधीही करू नये. त्यांच्यावर भयंकर असे संकष्ट येऊ शकतात. जर 750 वर्षापूर्वी असे संकष्ट यायचे तर आताच्या काळामध्ये काय येतील आणि कोण्या प्रकारचे संकष्ट येतील काही सांगता येणार नाही. मग दोघ दोघी दादा आणि चौघ चौघी बाई अशी व्यवस्था केली. मग आचार्यांनी अशी व्यवस्था केली की आटनाला जर पुरुषांनी जायचं असेल तर किमान 2 पुरुषांनी तरी आटनाला जावं. एकूण एकाच्या धर्माचं रक्षण करू शकतील ते. आणि जर बाया आटनाला जात असतील तर कमीत कमी 4 बायांचा सांगात असावा, 4 बायांचा समूह असावा आणि त्या 4 बायांनी आटनाला जावं असं आचार्य म्हणतात. अशी व्यवस्था केली, अशा प्रकारची व्यवस्था आचार्यांनी केली. तर अशा प्रकारे आपण आज 5 स्मृती पाहिलेल्या आहेत. या 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, केशोबास ज्या गावामधनं पळून आले त्या मुलीच्या भीतीमुळे त्याच गावामध्ये परत आचार्यांनी केशोबासांना का पाठवलं? आचार्यांचा काय हेतू होता केशोबासांना परत त्याच गावी पाठवण्यामागे? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, लुखाईसांचा पूर्वाश्रमीचा पती त्यांच्या पाया का पडतो? लुखाईसांचा पूर्वाश्रमीचा पती लुखाईसांच्या पाया पडतो ह्या मागचं कारण असं होतं की लुखाईसा ह्या फार आता धर्मवान झाल्या होत्या, चर्यावंत झाल्या होत्या, संन्यास घेतलेला होता. त्यांचं आचरण पाहून आपोआपच त्यांच्या पतीची मान खाली झुकली. अक्षरशः लुखाईसांचा जो पूर्वाश्रमीचा पती होता त्याने लुखाईसाच्या पायावर डोकं टेकवलं. हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न होता, आचार्य लुखाईसाला त्यांच्याच गावी भिक्षा मागण्यासाठी का पाठवतात? यामागचं कारण असं होतं की लुखाईसाचे जे काही संबंधीय होते, त्यांचा जो पती होता, त्यांच्या मनामध्ये काही दोष राहू नये की लुखाईसा कुठं पळून गेली की काय, किंवा वेगळे वेगळे काही दोष लुखाईसाविषयी जे काही मनामध्ये येत असतील या लोकांच्या, ते सर्व दोष काढून टाकण्यासाठी आचार्यांनी लुखाईसांना परत त्या गावी भिक्षेसाठी पाठवलेलं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये म्हातार दामपूर्वक भटोबासी मार्गा प्रार्थने हे स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. साकाई पिते मृताणुवादू दशक्रिया निराकरणे हेही स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. महात्मेया बीजन निरोधाणुवादू ही स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. रांधवणकारी अन्नप्रदानी गोराईसा शिक्षापण अशा भरपूर काही ज्ञानवर्धक स्मृती आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड